Well, Surya, first of all, thank you so much यहाँ पर आने के लिए और यहाँ पर अपना जलवा बिखेरने के लिए. The way you entered, we've only seen you on the ground playing right now. This was your dancing avatar. Looks like you're moving to something else as well now. Do we expect you on the screen? नहीं नहीं, ऐसा बिल्कुल भी नहीं है. ये सब ये गोविंदा के लिए था. जो लोग इतना मेहनत कर रहे हैं सब उनके लिए. जब इन लोग सब इतना एंटरटेनमेंट दे रहे हैं तो हमारे साइड पे थोड़ा तो एंटरटेनमेंट बनता है. और आपने तो बहुत बहुत एंटरटेन किया. पर ये प्रो गोविंदा है, हमारे दही हंडी का एक प्रो वर्जन बन चुका है. और आप मुंबई में पले बड़े हो. हर मुंबई कर के लिए दही हंडी एक कनेक्शन है, एक अलग सा रिलेशनशिप है हमारा. आपकी क्या यादें जुड़ी हैं दही हांडी के साथ? देखो, पहले तो मैं ये बोलना चाहता हूँ कि जब हम क्रिकेट भी स्टार्ट करते हैं तो उसमें हम मट्टी से ग्राउंड तक पहुंचते हैं. वैसे ही ये सारे लोग जितने भी हैं मट्टी से तक जो मैच का सफर इन्होंने तय किया है, इसमें एक्चुअली बहुत मजा आया है. मैं लास्ट 2 दिन से फॉलो कर रहा था. पूरा इजी नहीं है, ये देखने को बहुत इजी लगता है टीवी पे, बट इधर आने के बाद इधर थोड़ा अभी मेरे को भी प्रेशर फील हो रहा है. आपने कॉन्कर का कोई राउंड देखा अभी? अभी मैं अंदर बैठ के देख रहा था, जो पॉइंट्स जमा कर रहे थे ना, तो इजी नहीं है. अरे पॉइंट्स टेबल आगे आगे देखिए होता है क्या. खूप बरं वाटतंय. गेल्या वर्षी पण चॅम्पियन्स होतो, यावर्षी पण चॅम्पियन्स होतो. या खूप टफ टीम्स होत्या, त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन होतं. खूप साऱ्या गोष्टी होत्या शिकण्यासारख्या आणि खूप बरं वाटतं आज. अविनाश, सेकंड टाइम तुम्ही चॅम्पियन झालात आणि तुमच्या समोर या टायमाला बलाढ्य टीम होत्या, मोठ्या टीम होत्या. कसं वाटतं तुला? आम्ही सर्वांनाच आमच्या अगेन्स्ट बोलतात ना, इक्वली सर्वांना मानलं होतं. कारण की प्रत्येकजण वेगवेगळ्या ट्रायमध्ये फास्ट होतं, कोणाचे वेगवेगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स होते. त्यामुळे आम्ही फक्त आमच्यावर फोकस करून चाललो होतो आणि मला वाटतं आम्ही जे ठरवलेलं होतं ते आम्ही केलं, म्हणून आम्ही आज चॅम्पियन्स आहेत. नमस्कार मंडळी, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. माझं नाव आहे सतीश. आशा करतो तुम्ही सगळे बरे असाल. मंडळी, मी आलेलो आहे वर्ली डोमला. आज 4था दिवस आहे प्रो गोविंदाचा. पर्व 4था आणि आजचा तिसरा दिवस आहे. आणि आज फायनल मॅचेस आहेत. बघूया कोण ही चॅम्पियनशिप जिंकतं प्रो गोविंदाची, कोण चॅम्पियन होतं पुढे या व्हिडिओमध्ये तुम्ही बघणार आहात. तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वर्ली डोम खाली बघा, दहंडीचे 3200 प्लेयर्स आहेत. खाली बघा 16 संघ आहेत. अपनी पीक पर है. मैं पूछ रहा हूं, बोलने देंगे कि नहीं वो आपको? स्टार्टिंगचे मोमेंट पास झाले रे फक्त. आता जाऊ स्लो होतोय रे. अरे वा. किती हो? गुड बाय कहेगी 5वें स्थान पर लखनऊ पैंथर्स 22.76 seconds. Well played, you giving your best. चौथे स्थान पर जो टीम will not make it to the finals, वो हैं पानी बॉटल दे ना. 22.31 seconds पर उन्होंने यह मकाम हासिल किया. और वो टीम जो बाहर जाएगी इस राउंड के बाद वो है बेंगलुरु ब्लेजर्स. यानी कि फाइनल्स में जाएंगे. तीसरे स्थान पर है अलीबाग नाइट्स 18.16 सेकंड्स. दूसरे स्थान पर नागपुर निंजास 17.20 सेकंड्स. और पहले स्थान पर नासिक रेंजर्स 15.81 सेकंड्स. लखनऊ बेंगलुरु के कप्तान
अब फाइनल होने जा रहा है। कौन से नंबर पर अब ये 3 फाइनलिस्ट होने तय कर दिए, पर कौन से जोगेश्वरी नंबर जो पर तीन कौन? टीम है। It is a fourth. स्वागत कीजिए सूर्य कुमार यादव का। वेलकम बैक सूर्या। ओके, अब हम क्या करेंगे स्काई, इसमें 3 चिट्स हैं, ये तीनों थोड़ा के लिए मेरी रिक्वेस्ट है, प्लीज एक चिट उठाएं और कौन से स्थान पर वो खेलेंगे फाइनल्स में वो जानेंगे। स्काई करना 3 पाई जाता बगू। वो किसी ने कहा ना किसी चीज को दिल से चाहो तो पूरी करें। पहिला पहिला नागपुर निंजा नंबर 1। क्या हो रहा है? जो मांग रहे हैं वही हो रहा है, पर आप लोग दूसरे जाओ, एंजॉय अलीबाग नाइट्स नंबर 2 वर, so we got Nagpur Ninjas number 1, Alibag Knights number 2 और Nashik Rangers number 3 पर। Thank you so much for doing the honors and we're going to get you back in a little while onto this match. Thank you, thank you. Well, all the best, all the best. Ready? All fans happy? ये जो अपनी गाड़ी है इस पे बढ़ेंगे, हम आगे बढ़ेंगे, देश आगे बढ़ेगा। टाटा मोटर्स कमर्शियल बेटर ऑलवेज। What's beauty without perfection? तो आइए अब फाइनल्स की शुरुआत करते हैं। पहले सबसे पहले रूल्स बता देता हूं। पहली बार इस सीजन इस लीग में अल्टीमेट टियर चैलेंज होगा। In the house, Nagpur Ninjas! पहिली फायनल नागपूर निंजाज आर्यन। ट्राय करतो पण होत नाही। 21 Please. नागपुर निंजास 10 कलाकार They forced to fight Alibag Knights. सेकंड फायनलिस्ट ते आता खेळतील परफॉर्म करतील। नाही गेले 22-23 नाशिक रेंजर जय जवान गोविंदा पताक। गेले
मंडळी तिन्ही राऊंड झालेले आहेत फायनलचे आणि जे टायमिंगच्या हिशोबाने असं वाटतंय की आर्यन्स गोविंदा पथकनी फायनल मारलेले, पण आता बघूया डिसिजन काय येतं ते. थोडं मागे पुढे बी होऊ शकतं, पण टायमिंगच्या हिशोबाने आर्यन्स पुढे आहे, पण बघूया. थँक्यू कॅप्टन, विश यू द बेस्ट. पुरी की पुरी टोली नमस्कार मंडळी, आपल्याबरोबर इथे प्रो गोविंदा बघायला काही यंगस्टर्स आलेले आहेत. आपलं नाव सांगा, कुठून आलात? आम्ही नाला दुकानावरून आलोय. एन्जॉय केलं का प्रो गोविंदा? कोणाला सपोर्ट होता तुमचा? जय जवान! म्हणजे मिक्स रिॲक्शन आहेत. कोण वाटतं जिंकणार तुम्हाला सेकंडच्या हिशोबाने? सेकंड रनर अप अलिबाग राइस. Congratulations! सचिन अहिल सर से मैं रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज उन्हें ट्रॉफी प्रदान करें और वो चेक. Runner-up of Pro Govinda League Season 4. इन्हें मिलता है 25 लाख रुपए का. बिट्टू बॉस, पहले वो एनवेलप लाइए और मैं हमारे ब्रांड एम्बेसडर स्काई से रिक्वेस्ट करूंगा कि प्लीज इसे बिना दिखाए बिट्टू बॉस, बिना दिखाए बिट्टू बॉस. अभी होल्ड कीजिए. स्काई जो है वो डिस्क्लोज करेंगे किसने आसमान छुआ, कौन स्काई में था और वहां पे नंबर 1 पर था. स्काई इज गोइंग टू डिस्क्लोज. हमारे रेडी फॉर दिस. ये बहुत प्रेशर वाला काम है. एंड द विनर, चैंपियंस ऑफ प्रो गोविंदा सीजन 2026 सीजन 4, नागपुर निंजाज. यानी कि हमारे फर्स्ट रनर अप है नासिक रेंजर्स. नासिक रेंजर्स से मेरी रिक्वेस्ट है प्लीज. नासिक रेंजर्स, नासिक रेंजर्स फर्स्ट रनर अप नासिक रेंजर्स में मिलता है 50 लाख. कंग्रेचुलेशंस. नासिक रेंजर्स, मेरी रिक्वेस्ट है आप आपकी टीम को ज्वाइन करें एंड कंग्रेचुलेशंस. कंग्रेचुलेशंस. हमारे चैंपियन ऑफ प्रो गोविंदा लीग सीजन 4, स्वागत कीजिए नागपुर निंजास का. आपकी पूरी टोली को, नागपुर निंजास की टोली, वो ट्रॉफी आपकी ओर आ रही है. Thank you. My mic. Likewise. तर मंडळी, आपल्याबरोबर अखिल मालपा डोंगरी गोविंदा पथकचे गोविंदा आहेत. कसं काय वाटलं प्रो गोविंदा 4? खूप मजा आली. एकदम पकडू. खूप मजा आली ॲक्च्युली, कारण लास्ट इयरचा जो परफॉर्मन्स होता आमचा, आम्ही 15व्यावर होतो आणि यावेळी आम्ही 4थवर आलो. जिंकलो जरी नसलो तरी इम्प्रूव्हमेंट, इतकी इम्प्रूव्हमेंट आहे त्यात. पण आम्हाला स्वतःवर प्राऊड आहे. मला सगळ्या प्लेयर्सवर प्राऊड आहे, फील होत आहे. एक गोष्ट आहे की जिथे आम्ही लास्ट वर्षी कोणालाच ओळखीचा नव्हतो,
किंवा कोण आम्हाला हलक्यात घेत होतं की 15वे रँकचे आहेत, पण ह्या वर्षी आम्ही फॅन फेवरेट झालो. म्हणजे आम्ही लोकांचं लक्ष आमच्याकडे लागलेलं ते बघून तर खूप मजा आली यावर्षी. आर्यन्स काय बोलता? आर्यन्स गोविंदा जिंकलेला आहे, हा दुसरा कन्झिक्युटिव्ह चॅम्पियन झालेले आहेत. हा काय वाटतं तुम्हाला? खूप चांगलं वाटतंय. आमची आर्यन्सची डबल 2 वेळा आम्ही जिंकलोय आणि आम्हाला खूप भारी वाटतंय. आम्हाला लास्टच्या एंडिंगला वाटलेलं की आमचा चान्स नाही आहे, पण आम्ही जिंकलो. तुला कसं वाटतंय? खूप भारी वाटतंय. 2 ट्रॉफी आहेत आमच्याकडे. मागच्या वेळेला पण ह्या वेळेला आम्ही 2 चॅम्पियन्स आहोत. यावेळेला आम्ही चॅम्पियन्स. यावेळी जय जवान समोर तुम्ही लोक चॅम्पियन झालेले आहेत, कसं वाटतंय? खूप चांगलं वाटतंय. तुम्हाला कसं वाटतंय? जय जवान गेल्या वर्षी नव्हती, पण यंदा आलेलं त्यांना साईटमध्ये घेतलेलं, पण त्यांचं पण बॅड लकच झालाय. जसं बोललात तरी सगळ्या तिन्ही टीम जोगेश्वरीतल्याच होत्या. आम्हाला पण आनंद आहे, जोगेश्वरीचंच नाव आमचं झालेलं आहे मोठं आणि सगळे अमाऊंट आमच्या जोगेश्वरीतच आलेले आहेत. त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा. कॉंग्रॅच्युलेशन. कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. सेकंड टाइम चॅम्पियन. सेकंड टाइम डिफेंडिंग चॅम्पियनशिप आम्ही डिफेंड केली. यावर्षी खास करून जय जवान समोर तुम्ही चॅम्पियन झालात, कसं वाटतं तुम्हाला? असं काय हे नाही, आमचं कोणाशी कॉम्पिटिशन नव्हतं. आम्हाला माहिती होतं आम्ही जिंकणार, पण खूप छान वाटलं. कॉंग्रॅच्युलेशन. हार्दिक अभिनंदन. सेकंड टाइम चॅम्पियन झाला. थँक्यू. मेहनत केलेली पोरांनी त्यांचं फळ मिळणारच होतं. आम्ही सर्व मेहनत करत होतो, शांततेत गेम खेळत होतो, मिळणार आम्हाला माहिती आहे. असेच आम्ही आमचे प्रयत्न चालू राहणार. आता हंडीच्या दिवशी डायरेक्ट हंडीला आमचा परत. सेकंड टाइम चॅम्पियन झाला. काय नाही, पोरांची मेहनत आहे. पोरांनी जिद्द केली, ठरवलेलं तेच पूर्ण झालं. सगळ्यांची साथ मिळाली, जोगेश्वरी मातेचा आशीर्वाद भेटला. मंडळी आपण थेट आत आलोय. कसं वाटतंय? मस्त वाटतंय. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप मेहनत केलेली मुलांनी आणि त्या मेहनतीचं हे फळ 3 महिन्याची प्रॅक्टिस करत होती मुलं. खूप पेशन्स ठेवले. कोच आणि कॅप्टनने जे पण सांगितलं ते मुलांनी फॉलो केलं. डिसिप्लिन राहिले आणि फक्त कॉन्सन्ट्रेशन केलं. जे आम्हाला मार्गदर्शन केलेलं ते सर्व 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 आम्ही त्याचप्रमाणे वागलो आणि त्यामुळे आता आम्ही चॅम्पियन झालो आहे. आम्ही अजून एकीकडे सांगतो की प्रो गोविंदाचा जो आम्हाला स्टेज मिळाला गेल्या वर्षीसुद्धा आणि यावर्षीसुद्धा, जे गेल्या वर्षीचं पण मॅनेजमेंट होतं, यावर्षीचं मॅनेजमेंट त्याच्याहीपेक्षा अजून लेवलअप केलेलं आहे. तसेच खूप चांगली मॅनेजमेंट बाकी ऑडियन्ससाठी पण. आणि अजून एक, गेल्या वर्षीचा ऑडियन्स आणि या ऑडियन्समध्ये 3 पट फरक आहे. गेल्या वर्षी खूप कमी ऑडियन्स होती, यावर्षी खूप जास्त ऑडियन्स आहे आणि यापेक्षा जास्त चांगलं बर्थडे गिफ्ट मला मिळूच शकत नव्हतं. अच्छा, हे हू मध्ये काय एनर्जी आहे? हू पुरे प्रेक्षक त्याच्यावर एकदम आकर्षित होते. ॲक्च्युली 2 प्रकार झाले. खरं टू बी व्हेरी ऑनेस्ट की आम्ही आमची एनर्जी बूस्ट करण्यासाठी, आमच्या मुलांची एनर्जी बूस्ट करण्यासाठी आम्ही हे ठरवलेलं. आमच्या कोच कॅप्टनने आम्हाला सांगितलेलं. त्यामुळे हू असं करून आम्ही कॉन्सन्ट्रेट करत होतो. पण जसे आपले फॅन्स असतात तसे आपल्याला काही डिस्ट्रॅक्शन्स पण येतात. तेव्हा तुम्ही पण बघितलं असेल तर असे हू आम्हाला करत होते. पण आमचं त्याच्यामुळे अजून चांगलं कॉन्सन्ट्रेशन येत होतं. आणि तुमचा सिग्नेचर आहे. हां, वॉट एव्हर इट इज आम्ही ते घेऊन चालतो. आम्ही 2024ला आम्ही जेव्हा इंटेंट झालेलो तेव्हा पण आम्ही एकत्रच होतो. 2025ला जिंकलो तेव्हा पण आम्ही एकत्रच आहे. आम्ही 10चा प्रयत्न केला तेव्हा पण आम्ही एकत्रच आहोत. आमची युनिटीज हीच सगळ्यात आमची मोठी गोष्ट आहे. म्हणजे आम्ही बरेच आमचे 2 महिने प्रयत्न चालू आहेत आमच्या मुलांचे प्रॅक्टिसचे. मुलं कामावर नाही यायची, कोण शाळेतून यायची, कॉलेज बिलेज सर्व अशी मुलं होती, बरीच लोकं होती. मुलांच्या मनात एकच होतं आम्हाला ट्रॉफी घेऊन द्यायची. आम्ही प्राईज बघत नाही, आम्ही ट्रॉफी, आम्हाला ट्रॉफी पाहिजे. हा 2रं वर्ष आमचं आहे. सेकंड नंबर 3rd वर्षी पण आम्ही ट्रॉफी मारणार म्हणजे मारणारच, ही आमची जिद्द आहे. निखिल, हार्दिक कॉंग्रॅच्युलेशन. सेकंड चॅम्पियन झाला. काय बोलणार 2 शब्द?
खूप बरं वाटतं आहे. गेल्या वर्षी पण चॅम्पियन्स होतो, यावर्षी पण चॅम्पियन्स होतो. या खूप टफ टीम्स होत्या, त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन होतं. खूप साऱ्या गोष्टी होत्या शिकण्यासारख्या आणि खूप बरं वाटतं आज. अविनाश, सेकंड टाइम तुम्ही चॅम्पियन झालात आणि तुमच्या समोर या टायमाला बलाढ्य टीम होत्या, मोठ्या टीम होत्या, कसं वाटतं तुम्हाला? आम्ही सर्वांनाच आमच्या अगेन्स्ट बोलतात ना, इक्वली सर्वांना मानलं होतं. कारण की प्रत्येकजण वेगवेगळ्या ट्रायमध्ये फास्ट होतं, कोणाचे वेगवेगळे पॉझिटिव्ह पॉईंट्स होते. त्यामुळे आम्ही फक्त आमच्यावर फोकस करून चाललो होतो आणि मला वाटतं आम्ही जे ठरवलेलं होतं ते आम्ही केलं, म्हणून आम्ही आज चॅम्पियन्स आहेत. या टायमाला तुमच्या समोर जय जवान होते, खरंच त्यांच्या समोर जिंकणं म्हणजे काय खायचं काम नाही आणि तुम्ही ते करून दाखवलं. Yes. कसं वाटतं? मी जसं म्हटलं की मी सर्व टीमना एक समान मानलं होतं. जय जवान अगोदरचे 2 टाईमचे चॅम्पियन्स झाले होते. थोडं प्रेशर होतं कारण की फायनलला तिन्ही जोगेश्वरीतल्या बेस्ट टीम होत्या. बट जे आम्ही प्रॅक्टिस करत होतो एवढे दिवस तेच आम्ही परफॉर्म केलेलं आहे. त्याच्यामुळे जो रिझल्ट आला तो आम्ही खुश आहे त्याच्यामध्ये खूप. ओके अविनाश, ऑल द बेस्ट. थँक्यू एन्जॉय करा. थँक्यू.